नमस्कार. भारतात असंख्य कंपन्या व्यापार करत असतात आणि व्यापार करताना त्यांना भांडवलाची गरज असते. ते भांडवल पुरवण्याचं काम जे आहे ते इन्व्हेस्टर करत असतो म्युच्युअल फंड आणि स्टॉक्सच्या माध्यमातून. जेव्हा आपण स्टॉक्स विकत घेतो किंवा म्युच्युअल फंड विकत घेतो ते पैसे रिस्पेक्टेड कंपनीला भांडवल म्हणून दिले जातात. परंतु स्टॉक्समध्ये जेव्हा इन्व्हेस्टमेंट केली जाते त्याची सुरुवात IPOने होते आणि म्युच्युअल फंडामध्ये त्याची सुरुवात जी असते ती NFOने होत असते. NFOमध्ये तुम्हाला 10 रुपयाने 1 युनिट मिळत असतो, त्याला NAV म्हणतात. असाच SBI म्युच्युअल फंडचा एक NFO आलेला आहे बँकिंग सेक्टरवरती. म्हणजे तुम्ही त्यात जेव्हा इन्व्हेस्ट कराल तेव्हा ते पैसे भारतातील काही अग्रगण्य कंपन्यांना भांडवल म्हणून दिले जातील. आता ते भांडवल युटिलाइज करून त्या कंपन्या व्यापार करतील, त्या बँक्स व्यापार करतील आणि त्याच्यातला झालेला जो काही प्रॉफिट असेल त्या प्रॉफिटमुळे त्यांच्या शेअरची किंमत वाढेल आणि जशी शेअरची किंमत वाढेल तुमच्या युनिटची जी NAV आहे ती वाढेल. म्हणजे 10 रुपयाची NAV 11, 12, 13 दिलेल्या टाईम फ्रेममध्ये जसं जसं व्यापार वाढेल, जसं जसं उद्योगाचा प्रॉफिट वाढेल तसं शेअरची प्राईस वाढेल आणि तुमच्या युनिटची NAV ही वाढत जाईल. ह्यात लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट गरजेचं असतं. साहजिकच मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे तिथे रिस्कही आली. त्याचं डिस्क्लेमर आहे की व्हॉट एव्हर यू आर गोइंग टू इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. अशा ह्या NFOमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता 93 70 72 7002. थँक्यू.